पळताना मी अशी चप्पल माझी तुटली, तशीच मी अशी पळता पळताच टाकून दिली आणि तशीच धावत राहिली. माझे मालक आजारी पडले होते आणि मग डॉक्टरांनी सांगितलं MRI करावा लागतो. मग MRI करायचा आता 5,000 कोणाला मागायचे. मग तेवढ्यात मॅरेथॉन स्पर्धा माहीत पडली. शेजारची मुलं म्हणायची, आजी तुम्ही लय चालता, तुमचा नंबर येईल, भाग घेता का? मग मी विचारलं त्यांना की बक्षीस किती आहे, तर म्हणले 5,000. तर मग माझ्या लगेच लक्षात आलं की 5,000 मिळाले तर आपण MRI करू शकतो. म्हणून मी भाग घ्यायचं ठरवलं. रनिंग कशी असते ते बी माहित नव्हतं. फक्त माझ्या मनात जिद्द होती की पहिला नंबर आला पाहिजे. थोडे अंतरावर होते तेव्हाच सगळ्यांनी असं टाळ्या वाजून समजा करे आजी पहिल्या आल्या, करे आजी असं मोठ्यानं असे हे म्हणत होते. तेव्हा माझ्या म्हणजे असं जीवात जीव आला की आता आपला पहिला नंबर आला आणि आपल्याला आता 5,000 बक्षीस मिळणार. अगं जीवन जगण्यासाठी लय काय सोसावं लागतंय आणि जिंकण्यासाठी लय काय सोडावं लागतं. वो तेलुगु न्यूज़पेपर पे एक आर्टिकल आया था। वो आर्टिकल पढ़ते समय मेरे को ये लगा है, ये एक औरत 65 ईयर्स ओल्ड वुमेन औरत पति के लिए इतना कष्ट कर रहा है, तो मेरे को अच्छा लगा है। तो वो पहले मैं डॉक्यूमेंट्री बनाने के लिए आया था, लेकिन फीचर फिल्म बन गया वो। मला काय नुसतं ते 5,000 मिळण्याचीच तेवढीच होती. माझ्या मनात नव्हतं की आपण पिक्चर मध्ये काम करू का काय, असं काहीच मनात नव्हतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समजा माझ्यासाठी, माझ्या आजारपणासाठी ती धावली. दुःख पण वाटते की या वयात असं माझ्यासाठी करणं आणि केलं तर त्याचा अभिमान पण वाटतो.